सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। Today we study chapter number 7, Introduction to Microbiology. In this chapter we study what is meant by applied microbiology and industrial microbiology and products. Number 1, applied microbiology म्हणजेच उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. Branch of biology in which study of the enzymes related to some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is performed are known as applied microbiology. म्हणजेच ह्यामध्ये काही अधिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवाशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणवीय जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. त्या शाखेला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र मीन्स अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असे म्हणतात. दिस स्टडी इज यूज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ह्याचा अभ्यास व वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्ननिर्मिती, औषध निर्मिती यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. नंबर 2, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मीन्स औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. दिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स आर इन्क्लुडेड. व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेसेस यूजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरिड आउट. म्हणजेच सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया आणि उत्पादने यांचा समावेश होतो. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. वी स्टडी द मेन फीचर्स ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. नंबर 1, various productions with the help of fermentation process. As example, bread, cheese, wine, raw material for chemicals, enzymes, nutrients and medicines. Number 2, use of microbes for garbage management and pollution control. Can you recall, we use the fermentation process while conversion of milk into yogurt. Which microbes are useful for this process? Now we study dairy products. Since ancient days, milk is converted into various products for its preservation purpose. As example, cheese, butter, cream, kefir, yogurt, etc. Water content and acidity of the milk changes during fermentation of these products and texture, taste अँड फ्लेवर इज इम्प्रूव्ड. म्हणजेच पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्याचे विविध पदार्थात रूपांतर केले जात असे, जसे की चीज, लोणी, क्रीम, केफीर. केफीर म्हणजेच शेळीच्या दुधापासून बनवलेला दह्यासारखा पदार्थ, किंवा योगर्ट म्हणजेच किण्वन पद्धतीने बनवलेले दही. हे पदार्थ बनताना दुधातील पाण्याचे प्रमाण, आम्लता यात बदल होते व दुधाचा पोत, स्वाद आणि सुगंध यामध्ये वाढ होते. दीज प्रोसेसेस आर परफॉर्म्ड ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स, बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर यूज्ड. म्हणजेच ह्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेने घडवून आणल्या जात असताना बहुतांश दुग्धजन्य उत्पादनासाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जात असे. Only cheese is produced with the help of fungi. Basic processes for production of yogurt, cheese and cream is same. फक्त चीज उत्पादन करत असतानाच तंतुकवके वापरली जातात. नंतर योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेसाठी मूलभूत प्रक्रिया मात्र समान आहेत. Milk is pasteurized at the beginning to destroy unwanted microbes. It is then fermented
with the help of lactobacilli. In this process, lactose, sugar of the milk, is converted into lactic acid and milk proteins are coagulated with the help of lactic acid. Besides, compounds with taste and flavor are also formed. As example, diacetyl has the flavor of butter. ह्यामध्ये सर्वप्रथम दुधाचे पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जाऊन नंतर लॅक्टोबॅसिलस जीवाणूंच्या मदतीने दुधाचे किण्वन घडवून आणले जाते. या प्रक्रियेत दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होते व लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन मीन्स कोॲग्युलेशन होऊन त्याचबरोबर दुधाचा स्वाद व सुगंध असलेली संयुगे बनतात. उदाहरणार्थ डायॲसिटिलला लोण्याचा स्वाद असतो. Now we study the production of yogurt, butter and cheese. Yogurt is a milk product produced with the help of lactobacilli. म्हणजेच लॅक्टोबॅसिलस जीवाणूंच्या मदतीने म्हणजे विरजनचा वापर करून तयार झालेल्या दह्याला योगार्ट असे म्हणतात. फॉर मेन्शनिंग द प्रोटीन कंटेंट condensed milk powder is mixed with milk to be fermented for industrial production of yogurt. म्हणजेच योगार्टचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधामध्ये प्रथिनांच्या वाढीसाठी दुधाची पावडर मिसळवली जाते. मिल्क इज बॉइल्ड अँड ओन्स इट कूल्स टू वार्म टेम्परेचर बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड Lactobacillus delbrueckii are added to it 1:1 proportion. Lactic acid is formed due to Streptococcus that makes the proteins to get out that gives dense consistency to the yogurt. म्हणजेच दूध तापवून त्यास कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूचे एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळवले जाते. स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड ड्यू टू लॅक्टोबॅसिलाय दॅट गिव्स कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगार्ट. म्हणजेच लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसिटाल्डिहाइडसारखे संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट असा स्वाद प्राप्त होतो. नाउअडे व्हेरियस फ्रूट ज्युसेस आर मिक्स्ड विथ योगार्ट टू इम्पार्ट different flavors as like strawberry yogurt, banana yogurt, etc. Shelf life of yogurt and its probiotic properties can be improved by pasteurization. म्हणजेच योगर्टमध्ये आता फळांचे रस मिसळून त्यास विविध असा स्वाद निर्माण करण्यात येते. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट. योगर्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त काळ टिकवता येते व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्मसुद्धा वाढवता येतात. बटर इज अ 2 types. Butter like sweet cream and cultured are produced on large scale. Microbes are used for production of cultured variety. म्हणजेच लोण्याचे स्वीट क्रीम व कल्चर्ड क्रीम असे 2 प्रकार मोठ्या प्रमाणावर मिळवले जातात. त्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. Cheese production. Cheese is produced on large scale from the abundantly available cow milk all over the world. म्हणजे जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवल्या जाते. फर्स्ट, chemical and microbiological test of milk are performed. Some colors and microbes like Lactobacillus lactis, Lactobacillus cremoris and Streptococcus thermophilus are mixed with milk. यामध्ये सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण करून दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळवले जातात. इट इम्पार्ट सोरनेस टू द मिल्क. आफ्टर धिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर वे वाटर इन योगार्ट नीड्स टू बी रिमूव्ड. म्हणजेच यामुळे दुधाला आंबटपणा येतो आणि यानंतर दह्यातील पाणी मीन्स व्हे काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते. अँड एन्झाईम रेनेट
obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. However, an enzyme protease obtained from fungi is used at present to produce vegetarian cheese. म्हणजेच ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गामधून मिळवलेला रेनेट नावाचा विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकापासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनवल्या जाते. द वे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट which has some other uses. Then process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential microbes, pigments and flavors. Then cheese is pressed and cut into pieces and stored for ripening. दह्यातून पाणी वेगळे काढल्यानंतर घट्ट दह्याचे तुकडे कापणे, त्यास धुणे, रगडणे इत्यादी नंतर त्यामध्ये मीठ घालून त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग आणि स्वाद मिसळून चीज तयार करण्यात येतो. मग तयार झालेल्या चीजला दाबून त्याचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. डू यू नो, ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स स्ट्रिक्ट क्लीनलायनेस अँड स्टरलायझेशन इज एसेन्शियल ॲज बॅक्टेरिया कॅन बी अटॅक्ड बाय व्हायरसेस. म्हणजे दुग्धजन्य पदार्थाच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरण करावे लागते, कारण जीवाणूंना विषाणूपासून खूपच धोका असतो. हेन्स व्हायरस रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप्ड. रिसेंटली यूज ऑफ म्युटंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज्ड आर्टिफिशियली. सम स्ट्रेन्स आर डेव्हलप्ड दॅट will help to avoid unnecessary steps and materials. म्हणजेच जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित करण्यात आल्या असून औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तित प्रजातींचा मीन्स म्युटेड स्ट्रेन्स ऑफ मायक्रोब्स याचा वापर वाढत आहे. यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारेच बदल घडवून आणतील व अनावश्यक प्रक्रिया किंवा पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केल्या जात आहेत. फ्रेश प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट ॲज लाईक कॉटेज चीज, क्रीम चीज अँड मोझरेला चीज. म्हणजे कॉटेज, क्रीम, मोझरेला हे चीजचे तिन्ही प्रकार मऊ व अगदी ताजे किंवा नुकतेच बनवलेले असतात. ऑन स्टोरिंग फॉर 3 to 12 months सेमी हार्ड चेडार चीज इज फॉर्म्ड, whereas after ripening for 12 to 18 months very hard cheese called परमिसन चीज इज फॉर्म्ड. म्हणजेच चीजला 3 ते 12 महिने जर आपण ठेवलं तर त्याचे कडक असे चेडार नावाचे चीज बनते, तर 12 ते 18 महिने जर आपण त्यास मुरवलं तर एकदम कडक चीज म्हणजे पार्मेसन चीज तयार. नाऊ स्टडी प्रोबायोटिक्स. व्हॉट फॉर प्रोबायोटिक्स फूड इज फेमस. These are also milk products but contain active bacteria as like Lactobacillus acidophilus, Lactobacillus casei, Bifidobacterium bifidum, etc. These microbes maintain the balance of intestinal microorganisms. It means increase the population of microbes helping the digestion and decrease the population of harmful microbes as like Clostridium. प्रोबायोटिक्स हे पदार्थ दुग्धजन्य आहेत आणि त्यांच्यामध्ये क्रियाशील जीवाणूसुद्धा असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम इत्यादी. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजेच पचन प्रक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ घडवून आणतात, तर उपद्रवी सूक्ष्मजीवांना उदाहरणार्थ क्लस्ट्रिडियम सारख्या जीवाणूंना नष्ट करतात. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म लाईक योगर्ट, केफीर, सोरक्रूट मीन्स पिकल्स ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, artificial sweeteners, microalgae means seafood like spirulina, chlorella, blue-green algae, etc.
प्रोबायोटिक्स उत्पादने ही योगर्ट, केफीर, सोअरक्रूट मीन्स कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी वाढवणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले उदाहरणार्थ स्पिरुलिना, क्लोरेला व नीलहरित शैवाल हे समुद्री खाद्य अशा विविध रूपामध्ये उपलब्ध आहेत. वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसंट डेज. म्हणजेच अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढे महत्त्व का प्राप्त झालेलं आहे. दीज प्रोडक्ट्स फ्रॉम द कॉलनीज ऑफ युजफुल मायक्रोब्स इन एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर मायक्रोब्स अँड देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. म्हणजेच ही उत्पादने आपल्या अन्नमार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांचे चयापचय क्रियावर नियंत्रण ठेवतात, शरीराची प्रतिकार क्षमता वाढवतात, चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थाचे दुष्परिणामसुद्धा कमी करतात. युजफुल मायक्रोब्स बिकम इनॅक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक्स. प्रोबायोटिक्स मेक्स देम ॲक्टिव्ह अगेन. म्हणजे बऱ्याच वेळा प्रतिजैवकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवसुद्धा अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करत असतात. नावडेज प्रोबायोटिक्स आर यूज्ड फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. म्हणजे आज अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यावरील काही आजारांच्या उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर होत आहे. नाऊ स्टडी हाऊ टू मेक ब्रेड. डिफरंट टाईप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल्स. म्हणजे धान्याच्या पिठापासून पावांचे विविध प्रकार बनवण्यात येतात. डफ इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी, वॉटर, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोअर. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, sugar is converted in carbon dioxide and ethanol. Duff rises up due to CO2 and the bread becomes spongy. म्हणजेच पिठामध्ये बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी, पाणी, मीठ आणि इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये व इथेनॉलमध्ये होते. कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगते आणि भाजल्यानंतर पाव हा जाळीदार होतो. कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. म्हणजेच व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये संकुचित म्हणजेच कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर होतो, तर घरगुती वापरासाठी ते कोरड्या आणि दाणेदार स्वरूपामध्ये उपलब्ध असते. ईस्ट प्रोड्यूस्ड फॉर commercial use contain various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. म्हणजेच व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने असे विविध जीवनसत्व व खनिज हे उपयुक्त घटक त्यामध्ये समाविष्ट असतात. ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. Ingredients like vinegar, soya sauce and monosodium glutamate means Ajinomoto that are used in presently popular Chinese food are produced by micro fermentation. त्यामुळे ईस्ट वापरून बनवलेली पाव आणि इतर उत्पादने पौष्टिक ठरतात. हल्ली लोकप्रिय झालेल्या चायनीज खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगार, सोया सॉस व मोनोसोडियम ग्लुटामेट मीन्स एन्जिनोमोटा हे 3 घटक सूक्ष्मजैविक किण्वनाने मिळवतात. नाऊ वी स्टडी प्रोडक्शन ऑफ व्हिनेगर अँड अदर बेवरेजेस. व्हिनेगर इज यूज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू फूड मटेरियल्स अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, सॉस, केचप, चटणी एक्सेट्रा. केमिकली व्हिनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड. म्हणजेच जगातील अनेक प्रदेशामध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो. रासायनिक दृष्टिकोनातून व्हिनेगर म्हणजेच 4% ॲसिटिक आम्ल होय.
Ethanol, an alcohol, is obtained by fermentation of carbon compound like fruit juices, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of yeast Saccharomyces cerevisiae. म्हणजेच फळांचे रस, मेपल सिरप, साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळातील स्टार्च अशा कार्बनी पदार्थाचे Saccharomyces cerevisiae या कवकाच्या साह्याने किण्वन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसेटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. Acetic acid and other byproducts are obtained through it. Acetic acid is separated from mixture by refraction. म्हणजेच इथेनॉलमध्ये ॲसेटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॅनोबॅक्टर ह्या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन घडवून आणले जाते. यामुळे ॲसेटिक आम्ल व इतर उप उत्पादने मिळतात. ह्या मिश्रणाचे विरलन करून त्यातून ॲसेटिक आम्ल वेगळे केले जाते. ॲसेटिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. देन इट इज पाश्चराइज्ड. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स्ड टू प्रोड्यूस व्हिनेगार. म्हणजेच पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ॲसेटिक आम्लाचे विरंजन घडवून आणतात. त्यानंतर पाश्चरीकरण करून शेवटी खूप कमी प्रमाणामध्ये SO2 वायू मिसळून व्हिनेगार तयार करता येतो. Soya sauce is produced by fermentation of the mixture of flour of wheat or rice and soybean with the help of the fungus Aspergillus oryzae. म्हणजेच गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचे ॲस्पॅर्जिलस ओरायझी या कवकाच्या साह्याने किण्वन करून आपण सोया सॉस बनवत असतो. नाउ वी स्टडी सम प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस विथ द हेल्प ऑफ microorganism. Number 1, with the help of Lactobacillus brevis we can separate seeds from fruit Caffeia arabica and make coffee. With the help of Candida hensionula, Pichia and Saccharomyces we can separate seeds from fruit of Theobroma cacao and make beverage coca. With the help of Saccharomyces cerevisiae we can ferment the juice of grapes and make beverage wine. With the help of Saccharomyces cerevisiae we can ferment the juice of apple and make the beverage cider. Now we study microbial enzymes, means सूक्ष्मजैविक विकरे. Nowadays, instead of chemical catalyst, microbial enzymes are used in chemical industry. These enzymes are active at low temperature, pH and pressure, due to which energy is saved and erosion-proof instruments are also not necessary. Enzymes carry out specific processes, hence unnecessary byproducts are not formed, due to which expenses on purification are minimized. म्हणजेच रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या साह्याने मिळवलेली विकरे वापरली जात आहेत. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानासुद्धा ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जेची बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरजसुद्धा लागत नाही. ही विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. त्यामुळे अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत. त्यामुळे शुद्धीकरणाचा खर्चसुद्धा कमी होतो. इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शन्स, एलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड अँड enzymes can be reused. Hence, such enzymes are eco-friendly. Some examples of microbial enzymes are oxidoreductase, transferase, hydrolysis, lysase, isomerase, ligase, etc. म्हणजेच सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन आणि त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरसुद्धा करता येतो. म्हणून अशी विकरे पर्यावरण स्नेही ठरतात. उदाहरणार्थ ॲक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेजिस,
हायड्रोलेजिस, लायजेस, आयसोमरेजिस, लैगेजिस ही सूक्ष्मजैविक विकरांची काही उदाहरणे आहेत. प्रोसेस ऑफ dirt and muck removal occurs at low temperature too due to mixing of enzymes with detergents. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by action of enzymes obtained from bacilli and streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, टेक्स्टाईल, लेदर, पेपर एक्सेट्रा. म्हणजेच डिटर्जंट्समध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस व स्ट्रेप्टोमायसिसपासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप म्हणजेच तयार सरबताचे माध्यम बनवता येते. चीज वनस्पतीचे वस्त्र उद्योग, चमडा उद्योग, कागद निर्मिती अशा अनेक उद्योगधंद्यात सूक्ष्मजैविक विकरांचा वापर केला जात आहे. नाउ वी स्टडी ऑर्गॅनिक ॲसिड यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर द सेम. विथ द हेल्प ऑफ ब्रेव्हिबॅक्टेरियम कोरिनोबॅक्टेरियम मायक्रोब्स वी कॅन मेक L-glutamic acid from sugar and beet molasses, ammonia, salt. That L-glutamic acid used in production of monosodium glutamate means Ajinomoto. With the help of microorganism Aspergillus niger, we can make citric acid from sugar, molasses and salt. That citric acid used in production of drinks, toffees, chocolate production. With the help of Aspergillus niger, we can make gluconic acid from glucose and corn stip liquor. That gluconic acid used in production of minerals used as supplement for calcium and iron. With the help of Lactobacillus delbrueckii, we can make lactic acid from molasses, corn stip liquor. That lactic acid used in source of nitrogen production of vitamins. With the help of Aspergillus itaconius, we can make itaconic acid from molasses, corn stip liquor. That itaconic acid used in paper industries, textile, plastic industries and gum production. Now we study xanthan gum and substances obtained by microbial processing and their roles. What is the xanthan gum? That imparts thickness to your favorite ice cream, puddings, chocolate, milkshakes, chocolate drinks and instant soups. म्हणजेच तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप्स यांना दाटपणा किंवा घट्टपणा आणणारा xanthan ड्रिंक हा काय पदार्थ असतो? दिस गम इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पीसीज. म्हणजेच स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनस प्रजातीकडून किण्वन घडवून हा डिंक बनवतात. इट इज व्हेरियसली यूज्ड ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी एक्सेट्रा. म्हणजेच गरम व थंड पाण्यात विरघळणे आणि याची उच्च घनता या वैशिष्ट्यामुळे या डिंकाचे अनेक उपयोग आहेत. इट इज यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर एक्सेट्रा. म्हणजेच उदाहरणार्थ या डिंकाचा उपयोग रंगकामामध्ये, खत निर्मिती, तणनाशके, वस्त्रांना रंग देणे, टूथपेस्ट निर्मिती व उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी xanthan डिंकाचा वापर होतो. नाउ वी स्टडी सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. रोल ऑफ सिट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड टू इम्पार्ट ॲसिडिटी. The role of glutamic acid, tryptophan used in protein binding. The role of niacin and nitamycin in microbial restrictor. The role of ascorbic acid like vitamin C, B12, B2 as
antioxidant and vitamins. The role of beta carotene, lycopenes, xanthines, lutein used in edible colors. The role of polysaccharides and glycolipids as a emulsifier. The role of vanillin, ethyl butyrate means fruit flavor, peppermint flavor, essence of various fruits and flowers as a essence. The role of xylitol and aspartame used in artificial sweeteners means low calorie. Antibiotics means प्रतिजैविके. Many diseases of human and other animals have been controlled due to antibiotics obtained from different types of bacteria and fungi. म्हणजेच विविध प्रकारच्या जीवाणू व कवकापासून मिळवलेल्या प्रतिजैविकामुळे मानव आणि इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. Antibiotics like penicillin, cephalosporins, monobactams, bacitracin, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracyclines, vancomycin, etc. are used against various strains of gram-positive and gram-negative bacteria. Rifamycin is effective against tuberculosis. म्हणजेच पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रेसिन, एरिथ्रोमायसिन, जंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स, व्हॅन्कोमायसिन ही प्रतिजैविके विविध प्रजातींच्या ग्रॅम पॉझिटिव्ह व ग्रॅम निगेटिव्ह जीवाणूविरुद्ध वापरली जातात. क्षयरोगाविरुद्ध सुद्धा रिफामायसिन हे प्रतिजैवक अत्यंत प्रभावी ठरलेले आहे. नववी स्टडी मायक्रोब्स अँड फ्युअल्स मीन्स सूक्ष्मजीव व इंधने. Number 1. Gaseous fuel like methane can be obtained by microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या नागरी, शेतकी, औद्योगिक कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन करून मिथेन वायू हे इंधन आपणास मिळते. नंबर 2. Ethanol and alcohol is a clean means smokeless fuel obtained during fermentation of molasses by the yeast Saccharomyces. म्हणजे सॅक्रोमायसिस किण्व जेव्हा ऊसाच्या मळीचे किण्वन करते तेव्हा मिळणारे इथेनॉल हे अल्कोहोल एक स्वच्छ म्हणजेच धूररहित इंधन आपणास मिळते. नंबर 3. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी द फ्युअल ऑफ फ्युचर. हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ड्युरिंग बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म द फोटो रिडक्शन. म्हणजेच हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जात आहे. पाण्याच्या जैविक प्रकाश अपघटनातून म्हणजेच बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर ह्या प्रक्रियेतून जीवाणू प्रकाशीय क्षपन मीन्स फोटो रिडक्शन करतात व हायड्रोजन वायू मुक्त होतो. सिमिलर टू फ्युअल्स व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड थ्रू microbial processes as like various alcohols, acetone, organic acids, fatty acids, polysaccharides that are useful as raw materials in chemical industry. Some of these are useful as raw materials for plastic and food products. म्हणजेच इंधनाप्रमाणेच विविध औद्योगिक रसायने सूक्ष्मजैविक प्रक्रियांनी बनवली जात आहेत. उदाहरणार्थ रसायन उद्योगात कच्चा माल म्हणून उपयुक्त ठरणारी विविध अल्कोहोल्स, ॲसिटोन, कार्बनी आम्ले, मेद घटक, पॉलिसॅकराइड्स, प्लॅस्टिक व खाद्यपदार्थ उत्पादनांचा कच्चा माल म्हणून यापैकी आपण काहीही उपयोगात आणू शकतो. ऑब्झर्व दिस फिगर 7.7 डिस्कस अबाउट बायोफ्युअल. Biofuel is important among the renewable source of good energy. These fuels are available in solid means coal, dung, crop residue, in liquid vegetables oil, alcohol, and in gaseous state gobar gas and coal gas forms. These fuels are easily available in plenty of quantity. These are reliable fuels of the future. म्हणजेच आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर तुम्ही जैवइंधन या संकल्पनेचा अभ्यास करा. नवीकरण योग्य ऊर्जा स्रोतामध्ये जैवइंधन हे महत्त्वाचे साधन आहे. ही इंधने घनरूप म्हणजे दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, द्रवरूपामध्ये वनस्पतीचे तेल, अल्कोहोल आणि वायुरूपामध्ये
गोबर गॅस, कोल गॅस अशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. ही इंधने मुबलक प्रमाणात व सहज उपलब्ध होऊ शकतात, म्हणून भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत. नाऊ वी स्टडी मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल म्हणजेच सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण. Solid waste, sewage and various pollutions are ever increasing with increase in pollution. Along with it, ever increasing diseases and degradation of environment are the worldwide problems. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रकारची प्रदूषके हे घटक वाढत जात आहेत. त्यांच्याबरोबर पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्या जागतिक समस्या बनलेल्या आहेत. एस्पेशियली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्टेड विथ these problems. Life of the future generations will be difficult in these problems are not solved at right time and to right extent. Let us see the role of microbes in environment. म्हणजेच विशेषतः लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या भारतासारख्या देशाची शहरे या समस्यांनी ग्रस्त आहेत. या समस्येचे योग्य वेळी व योग्य प्रमाणात जर निराकरण नाही झाले तर सर्व सजीवांच्या पुढच्या पिढींचे जीवन हे खूपच अवघड ठरेल. म्हणून सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका आता आपण समजून घेऊया. यू ऑलरेडी नो दॅट मायक्रोब्स आर यूज्ड फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू biogas plant and compost production. How urban waste that is accumulated in terms of tons may be disposed of. म्हणजे बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना तुम्ही सूक्ष्मजीवांची मदत घेतली जाते हे बघितलेलं आहे. मग मोठ्या प्रमाणावर काही टनामध्ये दररोज जमा होणाऱ्या नागरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावता येईल याविषयी आपण अभ्यास करूया. लँड फिलिंग साइट्स म्हणजेच भूमिभरण स्थळे. डिग्रेडेबल वेस्ट बीइंग ॲक्युम्युलेटेड इन अर्बन एरियाज इज यूज्ड फॉर दिस पर्पज. लार्ज पिट्स आर डंग इन ओपन स्पेस फॉर अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया अँड दोज पिट्स आर लाइन्ड विथ प्लॅस्टिक सीट्स एज अ प्रिकॉशन्स अगेन्स्ट पोल्युशन ऑफ सॉइल ड्यू टू लीचिंग ऑफ टॉक्झिक अँड हार्मफुल मटेरियल्स. शहरात जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डा करून त्यात प्लॅस्टिकचे अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव्य झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. It is covered with layers of soil, sawdust, leafy waste and specific biochemicals. Bioreactors are mixed at some places. Microbes present in soil and other top layers decompose the waste. Completely filled pit is sealed with soil slurry. Best quality compost is formed after a few days. Such landfilling site कॅन बी रियूज्ड आफ्टर रिमूव्हल ऑफ कंपोस्ट. म्हणजेच दाबून गोळा केलेला कचरा मीन्स कॉम्प्रेस्ड वेस्ट तयार केलेल्या खड्ड्यात टाकला जातो. त्यावर माती, लाकडाचा भुस्सा, हिरवा कचरा म्हणजेच पालापाचोळा, विशिष्ट जैवरसायने यांचा थर पसरवला जातो. काही ठिकाणी त्यात बायोरिॲक्टर्स मिसळले जातात. कचरा व माती किंवा थरासाठी वापरले जाणारे विशेष पदार्थ यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात. खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिंपून बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट असे खत मिळते. खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरात आणता येऊ शकते. ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ ग्रामपंचायत अँड म्युन्सिपालिटी. नाउअडेज देर इज फॅसिलिटी ऑफ डिक्रीजिंग द व्हॅल्यूम ऑफ गार्बेज बाय कॉम्पॅक्शन इन दोज व्हॅन्स. एक्सप्लेन द ॲडव्हान्टेज ऑफ धिस ॲक्टिव्हिटी. म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका, विशेष करून महानगरपालिका यामध्ये कचरा उचलणाऱ्या गाड्यांचे निरीक्षण करा. अलीकडे त्या गाड्यामध्येच कचरा दाबून त्याचे आकारमान कमी करण्याची सोय असते. ही कृती करण्याचे फायदे सांगा. नाऊ वी स्टडी
सीवेज मॅनेजमेंट मीन्स सांडपाण्याचे व्यवस्थापन. इन विलेजेस डोमेस्टिक सीवेज इज डिस्पोज्ड ऑफ either in nearby soil or in biogas plant. However, in cities, sewage needs to be carried to processing unit and acted upon by microbial processes. म्हणजेच गावामध्ये प्रत्येक घरातील सांडपाणी लगतच्या जमिनीत किंवा बायोगॅस संयंत्रात सोडले जाते, पण मोठ्या शहरात जमा होणारे सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रात नेऊन त्यावर सूक्ष्मजैविक प्रक्रिया कराव्या लागतात. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid, etc. are mixed with sewage. म्हणजे सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉइडच्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यामध्ये मिळवले जातात. They release methane and CO2 by decomposition of the carbon compounds present in sewage. Phenol oxidizing bacteria decompose the xenobiotic chemicals present in sewage. म्हणजेच हे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थाचे विघटन करून मिथेन, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित मीन्स झेनोबायोटिक रसायनांचे विघटन घडवून आणतात. द स्लज दॅट सेटल्स डाऊन इन दिस प्रोसेस can again be used as fertilizer. Water released after microbial treatment is environmentally safe. Microbes are used for bioremediation of environment polluted due to sewage. म्हणजे ह्या प्रक्रियेत तळाला जाणारा गाळ म्हणजेच स्लज हा खत म्हणून पुन्हा वापरता येतो. अशा सूक्ष्मजैविक प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी हे पर्यावरणीयदृष्ट्या निर्धोक असते. सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या पर्यावरणाचे जैव उपचार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर होतो. कलेक्ट इन्फॉर्मेशन विच मटेरियल्स शुड नॉट बी प्रेझेंट इन गार्बेज फॉर इट्स प्रॉपर मायक्रोबियल डिकम्पोजिशन अँड हाऊ द सीवेज जनरेटेड इन युअर हाऊस अपार्टमेंट इज डिस्पोज्ड ऑफ. क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे स्वच्छ तंत्रज्ञान. ह्युमन बीइंग्स हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस in technology. However, environmental pollution is also increasing with same speed. Let us see the ways of control over air, soil and water pollution with the help of microbes. म्हणजेच मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाच्या प्रदूषणाचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे. सूक्ष्मजीवांचा वापर करून वायू, जमीन आणि जलप्रदूषण यावर नियंत्रण कसे ठेवता येते ते आपण पाहूया. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स, हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटीज. म्हणजे मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवामध्ये नैसर्गिकरित्याच आढळून येते. या क्षमतेचा वापर करून हायड्रोकार्बन्स व इतर रसायनांचे रूपांतरण केले जाऊ शकते. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युअल्स. म्हणजे काही सूक्ष्मजीव इंधनामधून गंधक काढून टाकतात. मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच इनटू एन्व्हायरमेंट फ्रॉम लो क्वालिटी मेटलाइट्स. दीज आर कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स बिफोर लीचिंग विथ द हेल्प ऑफ थिओबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई. म्हणजे हलक्या प्रतीच्या धातुकामातून तांबे, लोह, युरेनियम व जस्त असे धातू पर्यावरणामध्ये झिरपतात. थायोबॅसिलस व सल्फोलोबस जीवाणूंच्या साहाय्याने या धातूंचे झिरपण्यापूर्वीच संयुगामध्ये रूपांतरण केले जाते. कॅन यू टेल? यू मस्ट हॅव सीन और रीड द न्यूज ऑफ डेड फिशेस और ऑइली वाटर ॲक्युम्युलेटिंग ॲट द सी कोस्ट. वाय डज दिस हॅपन? म्हणजेच तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर तेलकट पाणी व हजारो मेलेली मासे आल्याच्या बातम्या पाहायला मिळतात किंवा वाचवायला मिळतात, असे का घडून येत असेल? स्पेलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशियन ड्यू टू व्हेरियस रिझन्स. दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्झिक टू ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेयर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर
by mechanical method. However, bacteria like Pseudomonas spp and Alcanohorex brucomyces have the ability to destroy the pyridines and other chemicals. Hence, these bacteria are used to clear the oil spills. These are called as hydrocarbonoclastic bacteria, means HCB. HCB decompose the hydrocarbons and bring about the reactions of carbon with oxygen. CO2 and water is formed in this process. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी घातक आणि विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही, पण अल्कॅनोहोरेक्स बार्कुमेनिस व सुडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता असते. यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या साह्याचा वापर केला जातो. त्यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया मीन्स HCB असे म्हणतात. हे HCB हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 आणि पाणी तयार होते. Plastic bottles are formed from the chemical substance PET means polyethylene terephthalate polyester. Nowadays, most of the urban garbage consists of plastic. It has been observed that species like Vibrio, Iodonella, Saccharomyces can decompose the PET. Similarly, species of fungi like Actinomycetes, Streptomyces, Nocardia, Actinoplanes have ability of decomposing rubber from garbage. प्लॅस्टिकच्या बाटल्या पेट मीन्स पॉलिइथिलीन टेरॉफ्थॅलेट पॉलिएस्टर या रासायनिक पदार्थापासून बनलेले असतात. अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग ह्या प्लॅस्टिकने व्यापलेला आहे. आयडोनेला सॅकिएन्सिस, विब्रिओ ह्या प्रजाती PETचे विघटन घडवून आणतात. तसेच कचऱ्यातील रबराचे विघटन करण्याची क्षमता ॲक्टिनोमायसिटीस, स्ट्रेप्टोमायसिस, नॉकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स ह्या कवकांच्या प्रजातीमध्ये सुद्धा आढळून येते. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. You know that erosion of metals present in statues, bridges and buildings occurs due to it. Sulfuric acid is source of energy for some species of bacteria like Acidophyllum spp and Acidobacillus ferrooxidans. Hence, these bacteria can control the soil pollution occurring due to the acid rain. बऱ्याच वेळा खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ व आम्ल पर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. त्यामुळे पुतळे, फूल व इमारतीमधील धातूंचे क्षरण घडून येते, हे आपणास माहीत आहे. ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडोफिलियम या प्रजातीच्या जीवाणूसाठी सल्फ्युरिक आम्ल हे ऊर्जा स्रोत आहे. म्हणून आम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणूद्वारे आटोक्यात आणता येऊ शकते. वॉटर सोल्युबल साल्ट्स ऑफ युरेनियम आर प्रेझेंट इन द वेस्ट प्रोड्यूस्ड ड्युरिंग इलेक्ट्रोप्लांटिंग and in effluent released in environment from the atomic energy plant. Geobacter convert these salts of uranium into insoluble salts and thereby prevent those salts from toxing with groundwater sources. अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. जिओबॅक्टर हे जीवाणू या युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारामध्ये रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळण्यापासून रोखते. नाउ मायक्रोबियल इन्क्युलंट्स मीन्स सूक्ष्मजैविक संरूप. सम मायक्रोब्स कंटेनिंग इन्क्युलंट्स आर प्रोड्यूस्ड बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रियेने काही सूक्ष्मजीवयुक्त संरूप बनविले जातात. दीज इन्क्युलंट्स आर spread on seeds before sowing and some of the inculents are released into plants. Microbes in the inculents help in plant growth by supplying nutrients. They improve the quality of vegetarian food. Solution containing azotobacter and artificial nitrogenase is used in organic farming.
पेरणीआधी बियाण्यातून या पोषक संरोपाची फवारणी केली जाते, तर काही वेळा ही संरोप वनस्पतीमध्ये सोडले जातात. संरोपातील सूक्ष्मजीव या वनस्पतींना पोषक द्रव्यांचा पुरवठा करून वाढीस मदत करतात. वनस्पतीजन्य अन्नाचा दर्जा वाढवण्यासाठी सेंद्रिय शेती करताना कृत्रिम नायट्रोजनेज ॲझॅटोबॅक्टरयुक्त द्रव्ये वापरली जातात. सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर्स इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दीज सोल्युशन्स. म्हणजे रासायनिक खतामुळे होणारे भूप्रदूषण या द्रव्यामुळे रोखले जाते. फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ सॉइल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. म्हणजेच कीडनाशके व कीटकनाशके यामधून फ्लोरासिटामाइडसारखी रासायनिक द्रव्ये मातीत मिसळतात. दीज प्रूव्ह टू बी हार्मफुल टू अदर प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज कॉज स्किन डिसीजेस टू ह्युमन. These pesticides in the soil can be destroyed with the help of microbes. म्हणजेच ही इतर वनस्पती आणि गुरांसाठी घातक असणारी द्रव्ये आहेत, तसेच मानवासाठी त्वचा रोगकारकसुद्धा ठरतात. ही मातीतील कीटकनाशके आणि सूक्ष्मजीवामार्फत नष्ट करता येऊ शकतात. ऑलवेज रिमेंबर, प्लॅस्टिक being used for storing the garbage is biodegradable. Polylactic acid, such material should be used as per need only and environment should be saved. Bioinsecticides, bacterial and fungal toxins which can destroy pests and pathogens can be directly integrated into plants with the help of biotechnology. म्हणजे जीवाणू व कवक यापासून मिळवलेली व पिकावरील कीड, कीटक, रोगजंतूचा नाश करणारी द्रव्ये, जीवाणूपासून मिळवलेले टॉक्झिन्स जैवतंत्रज्ञानाने थेट वनस्पतीमध्ये अंतर्भूत केली जातात. बीइंग टॉक्सिक टू इन्सेक्ट्स, दे डू नॉट कंझ्युम द प्लांट्स. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पीसीज ऑफ फंगी अँड व्हायरसेस आर यूजफुल ॲज पेस्टिसाइड्स. स्पायनोसॅड, अ बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन, इज अ बायोपेस्टिसाइड्स. ही जैव कीटकनाशके कीटकांसाठी विषारी असल्याने कीटक त्या वनस्पतींना खात नाहीत. जीवाणूप्रमाणेच कवके व विषाणूंच्या काही प्रजातींचा वापर जैव कीटकनाशके म्हणून होतो. किण्वन प्रक्रियेत मिळणारे उपउत्पादन स्पायनोसॅड हे जैव कीटकनाशक आहे.